मित्र हो, इयत्ता 8वी प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन, सहामाही परीक्षेची पूर्वतयारी 8वी रिव्हिजन तास 8वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सहामाहीपर्यंतचा आपण जुलै ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. नव्यानं भरपूर मोठ्या प्रमाणात मुलं येत आहेत, त्या सर्वांचं मनापासून स्वागत. पण बाळांनो, हे आम्ही रिव्हिजन तास चालू आहे. प्रश्नसंचमधले प्रॉब्लेम्स आपण समजून घ्यायला लागलो आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला हा भाग पहिल्यापासून शिकायचा आहे. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर बघा बाळांनो. अशी एक रिक्वेस्ट आहे. पालक बंधू भगिनींना मनापासून विनंती आहे की मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून द्यावी आणि विशेषतः गणिताचा अभ्यास करत असताना ती मुलं वही पेन पुस्तक समोर ठेवतात की नाही बघणं, हेही आपलं काम राहील. ओके. तर प्रश्नसंग्रह 1मध्ये जे क्रमशः प्रश्न सुरू आहेत की त्या प्रश्नांच्यामधला प्रश्न उजळणी घेत असताना ती एक कन्सेप्ट्स म्हणून आपण प्रत्येक गणित बघतो आहे. त्यामधलं समचलनाचं भाग आपण संपवला होता. आता 4थ्या प्रश्नामध्ये आपण आलो होतो. समचलनाचं एक गणित परत एकदा लिहिलेलं आहे इथं. काल थोडंसं लाईट गेल्यामुळे ते राहिलं होतं तसंच. हां, हे गणित परत एकदा समचलनाचं बघा. एखाद्या वस्तूची किंमत जी आहे, शेंगदाण्याचे वजन किंमत ही त्याच्या वजनाच्या समप्रमाणात असतं. सगळ्याच वस्तूंच्या बद्दल असं असतं. जेव्हा हे झालं चलनाचं विधान. जेव्हा हे च्या प्रमाणात बदलते, समप्रमाण व्यस्त प्रमाण आहे, हे जे चिन्ह होतं हे जातं आणि बरोबर चिन्हाने के येतं आणि तेव्हा ते गणिताचं समीकरण बनतं. गणित हे समीकरणावरून शिकत असतो आपण, विधानावरून नाही. समीकरणामध्ये असायला पाहिजे. वस्तूची किंमत त्या प्राईस 450 होती आणि शेंगदाणे घेतले होते 5 किलो. 5 किलो 450 रुपये दिले. ते भागिले झालं म्हणजे एका किलोला, म्हणजे केची जी किंमत होती ती 90 रुपये आली. के, तो के पुन्हा हेच चलनाचं समीकरण घेतलं आणि ह्यात किमती भरल्या. केची किंमत 90 आणि डब्ल्यूची किंमत 100, त्याची प्राईस झाली 9000 रुपये. असं समचलनाचं गणित काल आपण कंप्लीट केलं होतं. आता आपण पुढच्या व्यस्त चलनाकडं आपण जाणार आहोत. व्यस्त चलन बाळांनो, ही संकल्पना आपल्या व्यवहाराशी निगडीत असणारी, अत्यंत जवळची असणारी ही संकल्पना आहे. उद्यापासून म्हणजे लवकरच शाळा सुरू होतील आणि त्या शाळेच्या सुरुवातीलाच पासूनच ज्या पद्धतीनं शाळा आपण शिकत होतो, ज्या पद्धतीनं शाळा भरत होती, त्या पद्धतीच्या शाळा आता सुरू होतील. अशा स्टेपला आपण आहोत. तरीसुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन असं संमिश्र मेथडनं हा अभ्यासक्रम आपल्याला शिकावा लागेल, पूर्ण करावा लागेल, अशी स्थिती दिसते आहे. संकल्पना क्लिअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. तुमचे गणिताचे टीचर्स हे जॉईन व्हायला सांगत आहेत. याचा अर्थ शिक्षक, तुमचे गणिताचे शिक्षकच समोर आहेत. फक्त या माध्यमामुळे मी तुमच्यासमोर आहे. गणिताचे शिक्षक ही तुम्हाला हे सांगतायत, त्या सर्वांचं शतश आभार. पालक बंधू भगिनींना धन्यवाद. आता व्यस्तचलन ही संकल्पना व्यवहारामधली कशी आहे बघा. परत एकदा रिक्वेस्ट आहे, गणित मैत्री चॅनलला बनवून सबस्क्राईब करायला उशीर करू नका. काही कोड्यांचा, काही स्पर्धा परीक्षेचा, NNMS सारख्या स्पर्धा परीक्षेचा बुद्धिमत्तेचाही भाग आपण सुरू करतो आहे आणि थोडी स्पर्धा वगैरे घेत असल्यामुळं सबस्क्राईब केलेल्या मुलांना तो लवकर प्रश्न मिळेल आणि नॉन सबस्क्राईबना तो वेळ होणार आहे. तो का होणार आहे बघा. ते ज्यावेळी पब्लिश होतं, म्हणजे डाउनलोड्स होतं, त्याबरोबर त्या मुलांना ते कळत असतं. असे काही प्रश्नपत्रिका वगैरे पाठवतो आहे. काही कोड्यांची वगैरे रचना, आपण पझल्स वगैरे निर्माण केलेले आहेत. लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील असं नियोजन आहे. ओके बाळांनो. तर मग व्यस्तचलन ही संकल्पना शाळेचं सुरुवात होईल आणि मग व्यस्तचलन ही संकल्पना कशी आहे बघा. समचलनामध्ये काय होतं बघा, वस्तूची किंमत ही वजनावर अवलंबून असते. समजा आपण 2 किलो साखर घेतली आणि 70 रुपये दिले. 5 किलो घेतली तरी, समजा की 2 किलो साखर घेतली 70 रुपये दिले. 10 किलो घेतली तरी जास्त पैसे द्यावे लागतील ना, बरोबर ना. 2 किलोला, एका किलोला 50 रुपये असतील समजा एका वस्तूचे. एका किलोला 50 रुपये देणार असेल आपण, तर 2 किलो घेतलं तर 100 रुपये द्यावे लागतील. 10 किलो घेतलं तर 500 रुपये द्यावे लागतील. तुम्ही वस्तू वाढवला की किंमत वाढत जाणार आहे. त्याला म्हणतात, एकात वाढलं की दुसऱ्यात वाढतं, त्याला आपण समचलन असं म्हणतो, डायरेक्ट व्हेरिएशन. पण व्यवहारामध्ये काही ठिकाणी सम नाही, काही ठिकाणी व्यस्त चलनामध्ये आपण काही उदाहरणं बघत असतो. उदाहरणार्थ, शाळेच्या ग्राउंडवरती उद्या तुम्ही सर्वजण जाणार आहात आणि प्रार्थनेसाठी आपण उभारणार आहोत. प्रार्थनेच्या समजा की एक 10 रांगा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रांगा. 3 आणि 3 6 4 10 आणि प्रत्येक रांगेमध्ये 10 मुलं आहेत. किती मुलं झाली सांगा. 10 प्रत्येक ओळीत अशा 10 रांगा
आणि अशा ओळी आहेत, त्या ज्या ओळी आहेत त्या 10 आहेत, मुलं झाली 100. सरांना वाटलं की नाही आता रांगांची संख्या कमी करूया वाटल्यास, किंवा ग्राउंड रिकामं राहिले, रांगांची संख्या वाढवूया. आता 10च्या ठिकाणी 10 होत्या, अशा 10 होत्या, अशा 10 होत्या. आता 10च्या ठिकाणी 20 झालं, समजा 20 रांगा करायच्या ठरल्या, तर आता प्रत्येक ओळीमध्ये किती मुलांना जावं लागेल सांगा बरं? 5 मुलांना. म्हणजे 10चं 20 झालं की ह्या 10ची जी 10 मुलं होती ती कमी झाली. एक वाढलं की दुसरं कमी होतं, ह्याला म्हणतात व्यस्त चलन. एक पुस्तक आहे, दररोज 10 पानं मी वाचतोय आणि ते 100 दिवसात पूर्ण होते. समजा मी दररोज 20 पानं वाचायची ठरवली, तर आता ते किती दिवसात पूर्ण होणार सांगा? 50 दिवसात पूर्ण होणार. समजा मी दररोज 50 पानं वाचायची ठरवली, 25 पानं वाचायची ठरवली, तर ते आता किती दिवसात पूर्ण होणार सांगा? किती दिवसात? 4 दिवसामध्ये ते पुस्तक पूर्ण होईल. हे वाढत गेलं की हे कमी कमी व्हायला लागले. आता ह्याला म्हणायचं आहे इन्व्हर्स, व्यस्त. पप्पा मम्मीनी तुमची बांधलेली बिल्डिंग असेल, तुमचं बांधलेलं घर असेल, ते घर बांधलं तेव्हा समजा की त्या बिल्डर्सनं एक 50 कामगारांना बोलवलं आणि तुमचं 50 दिवसामध्ये घराचं बांधकाम पूर्ण झालं. समजा की असं झालं असतं, 50 कामगारांच्या ऐवजी जर आपण 100 कामगार वापरले असते तर कदाचित ते घर आपल्याला 25 दिवसामध्ये पूर्ण झालं असतं. 50 कामगार सांगूनसुद्धा त्यातले 25च आले असते कामावरती, तर 100 दिवस लागले असते. एकात वाढलं की दुसरं कमी होतं, याला म्हणतात व्यस्त चलन. असंही व्यवहार असतो आणि त्या व्यस्त चलनावर आधारित काही गणितं आपण ह्या प्रश्नामध्ये प्रश्न ही संकल्पना म्हणून घेतो आहे. ह्या व्यस्त चलनाची उदाहरणं सगळीच्या सगळी त्या 7वा धडा मी पूर्ण शिकवत असताना त्या टॉपिकमध्ये बाळांनो घेतलेले आहेत. तुम्ही ते सदस्या पहिल्यापासून बघा, चांगल्या रीतीनं ऐकलात, चांगल्या पद्धतीने समजून घेतलात आणि सरांचा ऑफलाईनच्या वेळेला जर लक्ष दिलात तर तुमचं प्रिपरेशन नक्की होणार आहे. ही जबाबदारी माझी आणि तुमच्या सरांची आहे. अभ्यासक्रम पूर्ण निश्चितपणे होईल दोघांचं, पण चांगल्या रीतीनं आपण सामायिक परीक्षेला सामोरे जाणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा बाळांनो ह्या सर्व संकल्पना तुम्हाला 9वी 10वीमध्ये 11वी 12वीमध्ये सुद्धा लागणार आहेत. त्यामुळे ह्याचं शिक्षण हे चांगलं झालं पाहिजे. उगाच काहीतरी पळवापळी करायचं आणि मग परत ते तुमचं अर्धवट नॉलेज राहायचं, अशा शिक्षणाचा फारसा उपयोग होणार नाही. संपूर्ण शिक्षण, संपूर्ण उजळणीसाठी, संपूर्ण गणिताला मजबूत करण्यासाठी तुम्हाला परत एकदा हार्टली विनंती करतोय, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. गणिताचा आनंद घेऊया, गणित सर्वजण शिकूया. आता पुन्हा एकदा ही व्यस्त चलनाची गणिती संकल्पना कशी निर्माण झाली, हे विधान कसं मांडायचं, समचलनासाठी कसं मांडायचं होतं ते आपण मागच्या तासिकेच्या वेळी बघितलं. आता समचलनासाठी, व्यस्त चलनासाठी मांडत असताना अजून एक तुमच्या गोष्ट लक्षात आली का बघा, येईल आणि परत उदाहरणांच्या मध्ये सुद्धा. समचलनामध्ये भागाकार सगळीकडे सारखा असायचा, हा एक निर्णय तुमचा असायला पाहिजे होता. आता व्यस्त चलनामध्ये त्या 2 राशींचा हे बघा, एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन असलं की एक्स प्रपोर्शनल टू द वाय, आणि व्यस्त चलन असलं तर ते असं लिहायचं आहे. ह्याला म्हणतात चलनाचे विधान, सेंटेन्स. वी हॅव टू कन्वर्ट देम इन टू इक्वेशन. आपल्याला त्याचं रूपांतर समीकरणामध्ये करायचं आहे. समीकरणामध्ये करत असताना जो मुख्य गाभाभूत माहिती तुम्हाला आहे ती कुठली बघा, या चिन्हाचा अर्थ असतो तो बरोबर चिन्हाने के. ही जोडी म्हणजे हे चिन्ह आहे, आणि हे चिन्ह म्हणजे बरोबर चिन्ह. बरोबर चिन्ह असल्याशिवाय आपल्याला गणिताचं समीकरण हे बरोबर चिन्हाशिवाय होऊ शकत नाही बाबा. इक्वॅलिटी तिथं पाहिजेच, तरच गणित चालू होतं. एक्स इज इक्वल टू के इंटू 1/y असं झालं. आणि ह्याला चलनाचे समीकरण म्हणू शकता. पण ह्याला छानपैकी समीकरण लिहायचं असेल तर एक्स आणि वायचा गुणाकार होणार आणि तो के राहणार. गुणाकार सर्वत्र स्थिर असतो, हे चलनाचे समीकरण. चलन. मला असं एक गणिताचं उदाहरण सांगतो तुम्हाला. दररोज 10 पानं वाचली ते 100 दिवसात पूर्ण झालं. दररोज 20 पानं वाचली तर ते 50 दिवसात पूर्ण होईल. दररोज 25 पानं वाचली तर ते 4 दिवसामध्ये पुस्तक वाचून माझं पूर्ण होणार आहे. इथं काय सेम आहे बघा, याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा. दररोज 25 पानं वाचली, 20 हे किती झाले सांगा आता. 25 पानं वाचली तरी दररोज 100, दररोज 10 पानं वाचली तरी 100 दिवसात पूर्ण होईल. 20 पानं वाचली तरी 50 दिवसात. ह्याच्यावरनं तुमचा निर्णय लक्षात घ्या, फक्त हे राहू देता. ह्याचा गुणाकार किती आला सांगा बाळांनो, 1000.
ह्याचा गुणाकार सांगा 1000. 25 गुणिले 40 करायला पाहिजे बरोबर ना. दररोज 25 पानं वाचली तर ते 25 दिवस वाचली तर हे 40 दिवसामध्ये पूर्ण होईल बरोबर ना. 4 × 25 = 100 आणि असं भाग करता असता. तर याचा गुणाकारसुद्धा तुम्हाला आता हा 1000 आला असता. इथं गुणाकार मात्र हा सर्वत्र स्थिर येतो आणि याला चलनाचं समीकरण म्हणतात, चलनाचं विधान. म्हणजे व्यस्त चलनासाठी गुणाकार सारखा असतो, ही संकल्पना तुमच्या लक्षात यावी असा भाग. 20, 25, 40 अशी ही संकल्पना आपल्याला त्या गुणाकारावरती आधारित आपल्याला ही संकल्पना इथं स्पष्ट करायची आहे. ह्याला म्हणतात चलनाचे समीकरण. चलनाचे समीकरण. आता ह्या चलनाच्या समीकरणाचा आधार घेऊन आपल्याला हे व्यस्त चलन समचलनावरचं उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे. त्यातलं उदाहरण क्रमांक आपण आलेलो बघा क्वेश्चन नंबर कुठं आलेलो बघा बाळांनो. एक्स आणि वायमध्ये व्यस्त चलन आहे. एक्स क्वेश्चन नंबर 4मध्ये होतो बघा. क्वेश्चन नंबर 4 एक्स आणि वायमध्ये व्यस्त चलन आहे. तर पुढं असं म्हटलं त्याने एक्सची किंमत 12 असताना वायची किंमत 30 असते. एक्सची किंमत 12 असताना वायची किंमत 30 असते. आणि मग प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं तो असा आहे. हा बघा त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम असा आहे. एक्सची किंमत 15 असताना वाय किती असेल हा पहिला प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे वायची किंमत 18 असेल तर एक्स किती असेल, असं ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. व्यस्त चलनावरची भरपूर उदाहरणं बाळांनो आपण याच्यापूर्वी सॉल्व्ह केलेली आहेत. तुम्ही त्यासाठी पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड कराल आणि त्याचा आनंद घ्यायला अशी अपेक्षा आहे. इथं 3 क्वांटिटीज आहेत, 3 राशी आहेत, एक्स आहे, वाय आहे आणि के आहे. त्यातले 2 त्यांनी दिलेले असतात. 2 राशी माहीत असताना आपण तिसरी डेव्हलप करू शकतो, काढू शकतो. हा भाग इथं आहे. एक्सची किंमत घेऊया 12, वायची किंमत घेऊया 30, के आला बघा. गुणाकार केला समजा 12 × 36 360. या बंदच्या कालामध्ये माझं पण गणित बिघडली की काय असं वाटायला मला. गुणाकार भाकार माझा सुद्धा चुकतो की काय. सराव अचुकता नाही का झाला असं. मला फक्त ह्याच हाताने लिहिता येतं, या हाताने लिहिता येत नाही कारण याचा सरावच नाही ना. जर मी सरावच दिला नाही तर ते होणार नाही. ठीक आहे. हा के झाला. आता त्यातला एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचीच परिस्थिती अशी होऊन गेली, पण आपण ते क्लिअर करायचे आपल्याला. लवकरच आपण पुन्हा रिकवर व्हायचं आहे. त्याला फारसा वेळ लागणार नाही. आपण सारेजण एका ठिकाणी येऊया. निश्चितपणे तुमचे टीचर्स, पेरेंट्स आपण सारेजण एका ठिकाणी आलो होते. एका 15-20 दिवसामध्ये आपण पूर्व लेवलला येणार आहोत. पहिल्या ठिकाणी त्यांनी एक्सची किंमत 15 घ्यायला सांगितली बघा. वाय वी डोंट नो, के 360. याच्यामध्ये डायरेक्ट हे घेतलं असतं तर के माहिती नव्हतं ना, पण आता के आला. यातले पुन्हा 2 माहीत झाले. रिमेनिंग आपल्याला फॅक्टर शोधता येईल बघा. ओके बरोबर आहे ना. हे बघा 2 राशीवरून तिसरी राशी काढता येते. ह्यातली ही 2 आहेत, पण नियम गणिताचे जे नियम आहेत ना ते वापरत असतो आपण. वाय बरोबर 360/15. बोला आता हा भाग घालवता येतो का. आता याचा भाग घालूया. 15चा पाडा जरा म्हणा बघूया. बोला 15 दुनी 30. बघा जरा 15चा पाडा येतोय का बघा. ह्याच सरावाची नितांत गरज आहे. असे असून सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेला समोर जायचं आहे. मी स्पर्धा परीक्षेचे NNMSचे तास आपण सुरू करतो आहे. स्कॉलरशिपसाठीही मदत करतो आहे आपण. त्यातले काही गणितं तुम्हाला सोडवायसाठी पाठवतो आहे. लवकरच त्याची एक थोडीशी कटू प्रश्नांची मालिका तुम्हाला पाठवली जाणार आहे. त्यासाठी तुम्हीही तयार असायला पाहिजे. 15 × 15, 15 दुनी 30 नक्की. 6 उरले, 6 वर घेतले शून्यला. 15 चोक 60. वाय झाला 24. ही पहिलं गणित आपलं सॉल्व्ह झालं. करेक्ट. ह्या 2 राशी दिल्या होत्या, के मिळाला. विथ द हेल्प ऑफ धिस के अँड धिस एक्स वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वाय. हा के 360 आणि हाच एक्स यांच्या मदतीने आपल्याला वाय तयार करता आला. सेकंड पार्ट. पुन्हा हे चलनाचे समीकरण महत्त्वाचे आहे बाळांनो. XY = के. तिथं बघा एक्सची किंमत दिलेली नाही आहे, वायची किंमत 18, के 360 आपण डेव्हलप केला आहे, आपण तो काढला आहे. पुन्हा हा एक्स आणि वाय इथं 15 आणि वायमध्ये गुणाकार चिन्ह होतं, ते 360 काढताना भागिले झालं. तसंच बाळांनो एक्स बरोबर 360ला हे 18 आता भागिले होईल. 18 × 1 = 18, 18 दुनी नक्की 36.
18 × 18, 18 दोन्ही करोना 36 नव्हे, 18 दोन्ही नक्की 36. 36 वाढतं म्हणलं की करोना पेरेल, अशा रीतीनं x किंमत 20 येते. अशी व्यवहारामधली उदाहरणं या समीकरणांना मदत करत करत आपल्याला हे प्रॉब्लेम पुढं सॉल्व्ह करायचं आहे. ही संकल्पना तिथं घेऊन आपल्याला हे पुढं जायचं होतं. असं हा समचलन व्यस्त चलन नक्की आनंदानं सॉल्व्ह करायचं आहे. ऑब्झर्वेशनमधून अजूनही सगळं काही होणार आहे ठीक, फारसा काही गोंधळ झाला नाही. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पण रिकवर व्हायचं आहे सगळ्यांनी. शाळा व्यवस्थित सुरू होत आहेत. आपण तुमच्याबरोबर आहोत. सर्व मित्रांना हार्टली रिक्वेस्ट करतो आहे, आमच्या गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, दररोज ऑब्झर्वेशन करा, दररोजचा तास अपडेट होतो आहे. स्पर्धा परीक्षांनाही आपण मदत करत आहोत. पालक बंधू भगिनींना हार्टली विनंती आहे की तुम्ही मुलांना व्हॉट्सअप वापरण्याची परवानगी द्या. आपण यूट्यूबवर व्हॉट्सअप आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पूर्ण करतो आहे, तर मुलांना ते द्यावं अशी विनंती आहे तुम्हा सर्वांना. फक्त मुलं अभ्यासात आहेत का, गणिताचं टेक्स्टबुक त्यांच्यासमोर आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील आणि ते तुम्ही बघाल अशी अपेक्षा आहे. एक थोडंसं जस्ट इंट्रोडक्शन म्हणून थोडासा भाग सांगतो तुम्हाला, रिव्हिजनमधलाच आहे. पुढं जाण्याच्या अगोदर ह्या समचलन व्यस्त चलनाचा 7वा प्रकरण जेव्हा आपण पूर्ण केलो तेव्हा असं काही होतं बघा. पुढील विधाने चलनाचे विधान चिन्ह वापरून लिहा. पुढील चलनाचे विधान चिन्ह वापरून लिहा. तरंगलांबी, आता ही तरंगलांबी ही संकल्पना तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये होती. वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी, वारंवारता. तरंगलांबी आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये समचलन आहे. तरंगलांबी काय अर्थ आहे तो नंतर बघूया आपण. लॅम्बडा वगैरे दाखवायचं असतं ते. तरंगलांबी ही फ्रिक्वेन्सी, वारंवारता यांच्यामध्ये समचलन आहे म्हटलं की असं लिहायचं होतं, वारंवारता हे सरळ लिहायचं होतं. पण व्यस्त चलन आहे म्हटलं की त्याला एक छेद द्यायचं होतं, असं एक छेद. तरंगलांबी आणि वारंवारता ह्याच्यासाठी त्यांनी शब्द दिला बघा. तरंगलांबीची L असा शब्द घेतला आहे आणि वारंवारतासाठी फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती झाली जरासं फ्रिक्वेन्सी पाठीमागच्या धड्यामध्ये. हे चलनाचे विधान. तुम्हाला हे चलनाचे विधान म्हटले की विधान, पण ह्याला समीकरण म्हणता येत नाही. ह्याचं रूपांतर जोपर्यंत तुम्ही बरोबर चिन्हाने केमध्ये करत नाही तोपर्यंत त्याला आपण याला मात्र समीकरण म्हणता येतं. त्याला जरासं चांगलं स्वरूप द्यायचं असेल तर ते चांगलं स्वरूप L × F = K, LF = K असं आपल्याला स्वरूप देऊन त्याचं सौंदर्य वाढवता येईल. ओके, तर ह्या असं होतं आहे. याच्यानंतर आणखीन एक उदाहरण बघा. दिव्याचे प्रकाशाची तीव्रता आणि दिवा आणि पडद्यामधला अंतर, इंटेन्सिटी ऑफ द लाईट I, आणि पडदा, आता हा माझ्यासमोरचा पडदा आणि माझ्यामधला अंतर यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. इंटेन्सिटी तो I पण दिला जाईल, अंतरासाठी D वापरा हे पण दिलं जाईल. देअरफॉर I = K 1/D, ID = K असं त्याचं चलनाचं विधान. बस समीकरण म्हटल्यावर हे चलनाचे विधान लिहा, चिन्हात लिहा, फक्त एवढं उत्तर पुरेसं होतं. पण हे तयार केल्याशिवाय आपल्याला शाब्दिक उदाहरणं तयार करता येत नाहीत. असा एक भाग इथं होऊन गेला, तो तुम्हाला असावा. अशा प्रकारचे प्रश्न रिव्हिजन, एकतर रिव्हिजन तास आहे तो नवीन आलेल्या मुलाला पण थोडासा कळला पाहिजे. नवीन आलेल्या किंवा पूर्वी ज्यांनी लेक्चर अजून अटेंड केलं नाही, बरेच असे आहेत की त्याने अजून ओपनच करून बघितले नाही, त्या सगळ्यांनी ते हे गणित, ती उदाहरणं तुम्ही नीटपणे बघणार आहात, ते सॉल्व्ह करणार आहात त्याच्यापेक्षा. आणखीन एक गणित पडशी सोडूया. परत बाळांनो, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा, म्हणजे त्याचा आनंद घेता येईल. सरळ सरळ मुलं सर ते ऐकून डोकं दुखाले म्हणले. होय, मध्येच तुम्ही ऐकाला की डोके दुखेल. मध्येच हा नवीन संकल्पना आहे. एकतर गेली जवळजवळ 18-20 महिने शिक्षणापासून निवांत विदाऊट परीक्षा पास व्हायची सवय लागली आपल्याला, आता नको झाले. त्यामुळे डोकं दुखेल. डोकं दुखण्यासाठी बाळांनो नाही का, पण औषधाचं गोळी हे कोडं असलं तरी खायचंच असतं, तसं शिक्षण हे आपल्याला अत्यावश्यक असणारी गोष्ट आहे, हो का. पुन्हा फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द D² असं एक विधान आहे. असू दे काय पण असलेलं. D = 5 अँड F = 18. देन फाइंड
एक प्रश्न बघा त्यातला कसा आहे, हे दिलं आहे त्यांनी. तर त्यात एक प्रश्न असा विचारला आहे, डीची किंमत जर 10 असेल, डी बरोबर 10 असेल, तेव्हा एफ किती असेल, असा एक प्रश्न आहे. आणखीन एक प्रश्न बघा बाळांनो कसा आहे, एफ 50 असताना डी किती असेल. सेकंड, एफ 50 असताना डी किती असेल. आत्ताच्या सारखाच हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. पुन्हा चलनाचं विधान त्यांनी दिलेलं आहे, चलनाचं विधान त्यांनी दिलेलं आहे आपल्याकडं. त्यात पण त्याचं गणिती रूपांतर करणं हे आपलं स्किल राहील. इज इक्वल टू म्हणलं की बरोबर चिन्हाने के ही जोडी येणारच. 1/d² ते बदलायचा अधिकार आपल्याला नाही. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू के. एफची किंमत 18. व्हॉट इज डी. डी इज 5 इज इक्वल टू के. आता गुणाकार थोडासा मोठा वाटला. 18 5 वर्ग 25 बरोबर के. गुणाकार करा अथवा नाही केला तर पण काय फारसं बेकार नाही. मी करणार नाही, तुम्ही करणार असेल तर करू शकता. केची किंमत पर्टिक्युलर काढायची असेल तर करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तुम्ही ते ट्राय करा त्याचं. आता हा फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. पुन्हा बोलानो, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू के हे इक्वेशन, दॅट इज द हार्ट ऑफ दॅट प्रॉब्लेम. ते त्याचं हृदय आहे, त्याला घेऊनच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा बघा, ह्याच्यामधल्या 2 किमती माहिती होत्या म्हणून तिसरी काढतो ना. ह्याच्यामधल्याही 2 माहिती आहेत, पण त्याची बाजू महत्त्वाची आहे. आता एफ वी डोंट नो, डी 10, व्हॉट इज के. आता गुणाकार करतोच. 25 8 200, हातच्या दिले 20. 25 8 200, हातच्या दिले 20. 25 1 25, 25 आणि 20, 25 1 25 आणि 20 45 असा गुणाकार आला. 25 8 200, 0, हातच्या दिले बरोबर. आता नाऊ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एफ हिअर. एफ इज इक्वल टू 450/10. देअरफॉर एफ इज इक्वल टू 45. आलं लक्षात. सोपंही आहे बाळांनो, गणित सोपं आहे, पण कधी तुम्ही नीट ऐकायचं आहे, त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे, त्याचं न बघता सॉल्व्ह करायचं आहे, मग तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं आहे. तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आता लक्षातच राहिलं नाही. परीक्षा देऊन पास व्हायचं आहे किंवा न बघता आपल्याला पेपर सोडायचा आहे, हे या गोष्टीपासूनच तुम्ही दूर गेल्यासारखं मला भीती वाटायला लागली. आता 8वीचंच काय सोडा, पण 10वीच्याही मुलांना ते माहिती नाही की काय असं वाटायला लागलं. सॉरी, माझ्याकडून एक चूक झाली. इथं कोणती चूक झाली बघा बाळांनो. मी 10 घेतलं, पण हे काय घ्यायला पाहिजे होतं सांगा. डी स्क्वेअर आहे ना, त्यामुळे इथं काय करायला हवं होतं. येस, हे बघा डी स्क्वेअर म्हणजे हे किती झालं सांगा बरं. एफ गुणिले किती झालं बघा, 100. आणि इथं भागिले होत असताना हे बघा, हे बघा असं झालं असतं. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू बाळांनो, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 45 असं होतं. आणि हे काय होणार सांगा, 45/100 होणार बाळांनो. हे गेलं. आणि 45/10. एखाद्या संख्येला 10 भागणे म्हणजे 1 देणे फक्त. ह्या सोप्या टेक्निक्स पण तुम्हाला लक्षात घ्या. समजा 123/10, एक घर अलीकडे यायचं 12.3. समजा 123/100, 2 घरं अलीकडे यायचं 1.23. समजा 123/1000 असेल तर 3 घरं अलीकडे यायचं. सांगा जरा त्याचं उत्तर काय होणार. घर नाही आहे पॉईंट द्यायला, मग त्याला आपण लिहितो 0.123 असं येणार. याचं उत्तर आलं फ्रिक्वेन्सीचं किती आलं सांगा, 4.5. नाऊ फॉर सेकंड अटेम्प्ट. एफ डी स्क्वेअर होता ना, तो असला पाहिजे नाही का. गेली 30 वर्षे झालं मी हे शिकवतोय, तरी बाळांनो असं फॉरगेट व्हायला आहे. तुम्ही अभ्यासापासून दूर गेलात. किती प्रचंड सरावाची आवश्यकता आहे बघा. म्हणून गणितासारख्या विषयासाठी पप्पा मम्मी तुम्हाला आम्ही काय करतो, शाळेत शिकवतो, ज्या तासाला शिकवतो, ज्यादा तास घेतो, त्यानंतर एवढं करून थांबत नाही. पप्पा मम्मी तुम्हाला क्लासला पाठवतात. हे कशासाठी, सराव, अचूकता. आपण एवढ्या माध्यमातून याची आवश्यकता, एवढ्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन आपण हे शिकायचं असेल, हे मजबूत करायचं असेल तर बाळांनो एवढ्या वेळेला ते झालं पाहिजे. पालक बंधू भगिनींना हार्टली विनंती करतो आहे. माझ्या लक्षात यायला आलं की बरेच मुलं एकदम जॉईन होतात, एकाच दिवशी बघतात, पण एरवी तुम्हाला त्यांना मोबाईल उपलब्ध होत नाहीत असं लक्षात आलं. पण पालक बंधू भगिनींना विनंती आहे की थोडा वेळ, एक 15-20 मिनटासाठी, 20 मिनटाचा आमचा व्हिडिओ आहे, 25 मिनटाचा आहे, तुम्ही तो 25 मिनटं मुलाला जरूरपणे द्या. एफ डी स्क्वेअर व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअप वापरायची व्यवस्था त्यांना द्या. पहिल्यांदा गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू के. नाउ एफ इज इक्वल टू 50. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी स्क्वेअर. के इज इक्वल टू 450. येस, डी स्क्वेअर इज इक्वल टू 450/50. 0 0 निघून गेले.
काय राहिलं बघा आता, 5 एक्के 5, 5 नव्हे 45, डीचा वर्ग 9 आहे. डीचा कुणाचा वर्ग 9 आहे ते त्याचं उत्तर आहे. आपण इथं आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, याचं वर्गमूळ घेऊया, याचं वर्गमूळ घेऊया. इथं वर्गमूळ म्हणजे 2 असते, वर्गमूळ घेतल्यानंतर हे निघून जाणार, ह्याचं उत्तर डी राहणार. आणि हा 3चे वर्गमूळ म्हणजे 3चं वर्गमूळ किती सांगा बाळांनो, 9चं वर्गमूळ किती सांगा, 3. अशा रीतीने त्याची किंमत 3 येणार. असा एक थोडासा कठीण वाटणारा त्यातला प्रश्न आहे, सॉल्व प्रॉब्लेममधला आहे. मी मुद्दाम तुम्हाला रिव्हिजन तासामध्ये हा परत घेतो आहे. सामायिक परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला, तुम्हाला अशा प्रश्नांना सामोरे जायची कुवत तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. परत एकदा शांतपणे बघा हे कसं सॉल्व केलं, कशा किमती भरल्या आणि आपण डीची किंमत मिळवलं. अशा रीतीनं गणित शिकायचं आहे, स्टँडर्ड शिकायचं आहे, चांगल्या रीतीनं परीक्षेला सामोरं जायचं आहे. गणिताची भीती मनात बाळगायची नाही. गणितावरती कमांड मिळवल्याशिवाय पुढच्या शिक्षणाचा तरणोपाय नाही. गणित हा सर्व शास्त्राचा पाय आहे. पुढं आपल्याला मोठं शिक्षण, चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर गणित पहिल्यापासून चांगलं पाहिजे. 8वी 9वी 10वीचा संपूर्ण अभ्यासक्रम बाळांनो मी व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या टीचर्सनी मला जॉईन व्हायची परवानगी दिलेली आहे. तुमचे पालक तुमच्यासाठी व्हॉट्सअप द्यायला तयार आहेत. फक्त तुम्ही मन लावून शिकणं हे मात्र गरजेचं आहे. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो बाळांनो, सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की तुम्हाला डायरेक्ट आमचे व्याख्यान्स डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता जास्त दिवस आम्हाला व्हॉट्सअपवर राहता येणार नाही, आता ते यूट्यूबला कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके बाळांनो, परत लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला नवीन संकल्पना घेऊन आपण आत्ता रिव्हिजन तास जरी असला तर ते प्रकरण एक उजळणी किंवा एक कन्सेप्ट म्हणून तो एक गणित बघावलं आहे. आपण प्रत्येक गणिताला 4च गणित झाली, पण 4 तास खर्च केले का, तो धडा मला रिवाईज करायचा आहे, तुमच्यासमोर धडा उभा करायचा आहे, जेणेकरून सामायिकचं प्रिपरेशन तुमच्या चांगल्या रीतीने व्हावं अशी अपेक्षा आहे. ओके बाळांनो, पुन्हा एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुढील तासिकेत आपण निश्चितपणे भेटूया. ओके.